नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. माणिकराव कोकाटेंना जेल मिळणार की बेल याचाही फैसला थोड्या वेळात होईल. दरम्यान त्यांनी बुधवारीच क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. वकील अनिकेत निकम माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडत आहेत. न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुलढाण्याच्या चिखलीमधील येवता शिवारात भर दिवसा बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली आहे. प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने प्रतिकार केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. शेतकऱ्याने आरडाओरडा करत धैर्याने प्रतिकार केल्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढलाय. मात्र या हल्ल्यात शेतकऱ्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. साताऱ्याच्या कराडमधील नारायणवाडीत अघोरी प्रथेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सातारा जिल्हा महिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुलोचनाताई पवार तसेच त्यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचे फोटो वापरून अघोरी प्रथा केल्याचं समोर आलंय. संबंधित ठिकाणी अघोरी प्रत, पूजा साहित्य आणि छायाचित्र ठेवण्यात आल्यानं हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषातून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सांगलीत लग्नाच्या पहिल्याच दिवशी वधू आणि तिच्या पाठराखिणीने वराला 2.5 लाखांचा गंडा घालून पलायन केलंय. या प्रकरणी फसवणूक झालेल्या सोमनाथ चव्हाण या वराने वधूसह 5 जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाच्या आमिषाने सांगली जिल्ह्यात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलंय. लातूरच्या पानगावातील अरुंद रस्त्याच्या वाहतुकीला फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अरुंद रस्त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची कडी एसटीच्या खिडकीत अडकल्यानं जवळपास तासभर वाहतूक खोळंबली. या घटनेमुळे गावखेड्यांसह शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गडचिरोलीच्या आलापल्लीमध्ये गणपत तावाडे यांचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि दुचाकी स्वारावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय. आंदोलनामुळे आलापल्ली शहरात 4ही रस्ते जाम झाले असून रहदारी ठप्प झाल्याचं पाहायला मिळालंय. महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात पुण्याच्या भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. या आंदोलनामुळे तालुक्यातील संपूर्ण महसूल कामकाज ठप्प झालं असून याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसलाय. नागरिकांची कामं खोळंबली आहेत. सिंधुदुर्गच्या इन्सुली दत्त मंदिराजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत विदेशी दारूचे 35 बॉक्स आणि वाहन असा एकूण 8,49,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रायगडच्या माणगावमध्ये कोस्ते खुर्द येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागली आहे. आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या घटनेत गोठ्यातील 6 जनावरं दगावली आहेत. भरत गोगाले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. यामुळे पवार कुटुंबियाला दिलासा मिळालाय. पुण्याच्या भोरमधील शिंदगावातील शेतकरी कुटुंबातील तरुण रोहित कुमकर याची खडतर परिश्रमातून भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. गावकऱ्यांनी रोहित याची जंगी मिरवणूक काढत रोहितचा सत्कार केलाय. आता महाराष्ट्रात अपंगांना लग्नासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलाय. अपंग आणि अपंगांच्या लग्नावर 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.